श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे राजा परीक्षिता, प्रलयाचं वर्णन मी तुला ऐकवलं. ज्याप्रमाणे एकाच सोन्यापासून अनेक दागिने बनवतात, अगोदरही ते सोनंच असतं. दागिने बनवल्यानंतर सुद्धा ते दागिने सोन्याचेच असतात आणि काही काळानंतर ते दागिने मोडले, तुटले किंवा वितळवले तरीसुद्धा पुन्हा त्याचं सोनंच बनतं. हे जसं व्यवहारामध्ये, त्याचप्रमाणे भगवंतसुद्धा अगोदर असतो आणि हे संपूर्ण विश्व जेव्हा असतं तेव्हाही या विश्वामध्ये अनेक रूपाने, अनेक नामाने तोच भगवंत व्यक्त होतो. आणि जेव्हा प्रलय काळ घडतो त्यावेळेला हे संपूर्ण विश्व नाहीसं होतं आणि पुन्हा शेवटी भगवंतच शिल्लक राहतो. अहंकार हा त्या परब्रह्मापासूनच उत्पन्न झालेला असतो. परब्रह्मामुळेच प्रकाशित होतो आणि परब्रह्माचाच अंश असलेल्या जीवाला परब्रह्माचा साक्षात्कार होण्यासाठी बाधक ठरतो. ज्याप्रमाणे सूर्यापासून निर्माण होणारे ढग जेव्हा सूर्याच्याच आड येतात तेव्हा आपल्याला सूर्याचे दर्शन घडत नाही. त्याप्रमाणे आत्म्यापासूनच निर्माण होणारा हा अहंकार जेव्हा मध्ये येतो, आडवा येतो, तेव्हा आत्मा आपल्याला दिसेनासा होतो आणि जीव त्या आत्म्यापासून दुरावतो. जीव जेव्हा विवेकाच्या शस्त्राने या मायारूपी अहंकाराचं बंधन तोडून टाकतो त्यावेळेला आपल्याच आत असलेल्या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. आणि याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात, की जो प्रत्येक जीवाच्या आतमध्ये घडतो. ब्रह्मादिक सर्व चराचराचे उत्पत्ती आणि प्रलय अशा प्रकारे नेहमीच चालू असतात. ज्याप्रमाणे आकाशामधले अनेक तारे त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये फिरत असतात, परंतु आपल्या डोळ्यांना मात्र ते एका जागी स्थिर आहेत असंच दिसतं. त्याचप्रमाणे भगवंताचं स्वरूप असलेल्या या अनादी अनंत काळामुळे पदार्थांच्या सुद्धा अवस्था क्षणाक्षणाला बदलत असतात, परंतु आपल्याला मात्र त्या सर्व गोष्टी जशाच्या तशा आहेत असा भास होतो. याला नित्य प्रलय असं म्हणतात. हे परीक्षिता, अशा प्रकारे नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय अशा या 4 प्रकारचे प्रलय या जगामध्ये घडत असतात. आणि त्यांचं वर्णन मी तुला सांगितलं. यालाच काळाची गती असंही म्हणतात. सर्व प्राणी आणि शक्तींचा आश्रय असणारा भगवान नारायणांच्या या सर्व लीला या मी तुला थोडक्यात सांगितल्या. त्यांचं वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेव किंवा 1000 मुख असणारा शेषसुद्धा करू शकत नाही. जे लोक तरुण जाण्यासाठी अत्यंत कठीण अशा संसार सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात, त्यांना भगवंताच्या कथा श्रवण करण्याखेरीज दुसरी नौका नाही. जे लोक अनेक प्रकारच्या दुःखाने दुःखाग्नीमध्ये होरपळून निघतात त्यांच्यासाठी
भगवंताच्या कथारूपी रसाचं सेवन करणं यासारखं दुसरं औषध नाही. हे श्रीमद भागवत पुराण सनातन ऋषी असणाऱ्या नारायणांनीच पूर्वी देवर्षी नारदांना सांगितलं. त्यांनी कृष्णद्वैपायन यांना सांगितलं आणि त्याच कृष्णद्वैपायन नावाच्या व्यासांनी म्हणजेच माझ्या पित्याने हे भागवत मला सांगितलं. अशा प्रकारे मी शुकाचार्य माझ्याच वडिलांकडून माझ्या पित्याकडून हे भागवत रूपी ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि ते मी या संपूर्ण 7 दिवसामध्ये तुला ऐकवलं. हे कुरुश्रेष्ठ राजन परीक्षिता, यानंतर काही काळाने जेव्हा शौनकादिक ऋषी नैमिषारण्यामध्ये दीर्घकाळ चालणारं सत्र करतील त्यावेळेला ते सुद्धा शौनकादिक ऋषी सूतांना प्रश्न विचारतील आणि सूत त्यांना ही भागवत कथा पुन्हा सांगतील. अशा प्रकारे शुकाचार्यांनी हे भागवत कथेचं कीर्तन केलं आणि साक्षात परीक्षित राजाने त्यांच्या समोर बसून 7 दिवस याचं श्रवण केलं. शुकाचार्य म्हणतात, या श्रीमद भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव ज्याच्या रजोगुणातून निर्माण झाला आणि शंकर ज्याच्या तमोगुणातून निर्माण झाला त्या भगवान श्रीहरीचेच वारंवार वर्णन आलेले आहे. हे राजा परीक्षिता, आता तू मी मरणार आहे हा विचार सोडून दे, कारण हा अज्ञानजन्य विचार आहे. तू पूर्वी कधीही जन्मला नाहीस आणि पुढेही कधी जन्माला येणार नाहीस. तू पूर्वी कधीही नष्ट झाला नाहीस आणि पुढेही कधी नष्ट होणार नाहीस. तू म्हणजे शरीर नव्हे, तू म्हणजे या शरीराला चालवणारा परमात्म्याचा अंश असणारा जीवात्मा आहेस आणि आत्म्याला कधीच मरण नसतं आणि मरण नसतं म्हणून त्याला जन्मही नसतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपणच आपलं मस्तक छाटलेलं पाहतो परंतु ते जसं खोटं असतं, त्याप्रमाणे शरीराच्या या अवस्था असतात त्या आपल्याला दिसतात, परंतु आत्म्याला मात्र या कोणत्याच अवस्थांचा काहीच परिणाम होत नाही. या शरीराच्या अवस्था आणि अवस्थांमधला बदल पाहणारा आत्मा मात्र साक्षी भावाने अलिप्तपणे दुरून हा सर्व व्यवहार पाहत असतो. आत्मा जन्म आणि मृत्यू विरहित असतो. घडा मातीचा बनवतात आणि तो घडा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या घट्याच्या आतमध्ये असणारं आकाश त्याला आपण घटाकाश म्हणतो आणि बाहेर असणारं आकाश त्याला महाआकाश असं म्हणतो. परंतु जेव्हा तो मातीचा घट फुटतो त्यावेळेला घटाच्या आत असणारं घटाकाश बाहेरच्या महत आकाशामध्ये विलीन होऊन जाते. त्याप्रमाणे आपला देह म्हणजे सुद्धा एक घडाच आहे असं समज. त्या देहाच्या आत असणारा हा सूक्ष्म जीवात्मा देह पडला किंवा देह गेला की त्या महान परमात्म्यामध्ये विलीन होतो. ज्याप्रमाणे घटाकाश महत आकाशामध्ये विलीन होतं त्याप्रमाणे देह पडल्यानंतर जीवात्मा जो आहे तो परमात्म्यामध्ये विलीन होतो आणि जीवाचा शिव होतो.
मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्माची निर्मिती करते आणि त्या मनाची निर्मिती करणारी ही अविद्या या जीवाला संसारामध्ये अडकवते. जोपर्यंत तेल आहे, समई आहे, वात आहे आणि अग्नीचा संयोग आहे, तोपर्यंतच दिव्यामध्ये दीपकपण आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत आत्म्याचा कर्म, मन, शरीर आणि त्यात असणाऱ्या चैतन्याशी संबंध असतो, तोपर्यंतच त्याला जीवपणा आहे असं म्हणतात. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण यांच्या वृत्तीतील फरकामुळे तो देह उत्पन्न होतो, स्थितियुक्त असतो आणि नष्टही होतो. या सर्व देहाच्या अवस्था असतात. देह निर्माण होतो, वाढतो आणि नष्ट होतो, परंतु स्वयंप्रकाशी असणारा आत्मा कधीही नाश पावत नाही, कारण तो या कार्यकारणाच्या पलीकडे असतो. तो सर्वांचाच आधार असतो, नित्य असतो, निश्चल असतो आणि अनंत असतो. म्हणून हे राजा परीक्षिता, तू तो आहेस. कोण? तू आत्मा आहेस, तू परमात्मा आहेस. हे राजन, त्या परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीने आपल्याच अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म्याचा तू साक्षात्कार करून घे. तू मृत्यूचाही मृत्यू ईश्वर आहेस आणि म्हणून ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित झालेला तक्षक तुला काहीही करू शकणार नाही. इतकेच नाही तर मृत्यूचं सुद्धा कोणतंही कारण तुझ्याजवळ फिरकू शकणार नाही. मीच परमधाम ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. परमपद असणारं ब्रह्म मीच आहे याचं तू सतत अनुसंधान ठेव. तू स्वतःला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घे. ज्या वेळेला तक्षक तुझ्या पायाला चावेल तरी तो तुला दिसणार नाही, तुला कळणार नाही. इतकंच नव्हे तर तुला आपलं शरीर आणि हे संपूर्ण विश्व स्वतःपेक्षा वेगळं आहे हे सुद्धा भासणार नाही, कारण तुला त्यावेळेला स्वतःसह सर्व परब्रह्मच अनुभवायला येईल. अशा प्रकारे हे आत्मस्वरूप असणाऱ्या परीक्षिता, विश्वात्मा असणाऱ्या भगवंताच्या लीलेसंबंधी तू जे जे काही प्रश्न विचारले होतेस त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला दिली. यावर राजा परीक्षित म्हणाला, हे भगवन, आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी अनंत अशा श्रीहरीचं स्वरूप आणि त्याच्या लीला सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृतकृत्य झालो. ज्या पुराणामध्ये भगवान श्रीहरीचे वर्णन केलेले आहे ते हे महापुराण आपल्याकडूनच आम्ही ऐकले. हे गुरुवर्य, आपण मला श्रीमद भागवत हे महापुराण ऐकवलं आणि त्या परमशांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभयदान दिलं. आता मला तक्षक किंवा अन्य कोणाकडूनही मृत्यूचं भय वाटत नाही. हे ब्रह्मन, आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करतो आणि मनातल्या सर्व कामना नाहीशा करून चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून टाकतो आणि आपल्या प्राणांचा त्याग करतो. आपण उपदेश केलेल्या ज्ञानामुळे
आणि त्या ज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचं नाहीसं झालेलं आहे. भगवंताच्या या परम कल्याण स्वरूप अशा या सर्व लीलांचा आपण मला साक्षात्कार घडवला. असे म्हणून राजाने महर्षी असणाऱ्या शुकाचार्यांचं पूजन केलं. त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकून साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा केल्या. राजा परीक्षिताचा निरोप घेऊन आपल्याबरोबर असणाऱ्या इतर मुनींसह शुकाचार्य तिथून निघून गेले. राजा परीक्षिताने सुद्धा स्वतःला अंतरात्म्यामध्ये एकरूप करून घेतलं आणि तो ध्यानस्थ बसला. गंगा तीराकडे पूर्वेकडे टोके असणाऱ्या कुशाच्या आसनावर बसून उत्तर दिशेकडे तोंड करून आपल्या मनातल्या सर्व कामना, आसक्ती, संशय या सर्वांचं निराकरण करून तो परब्रह्म असणाऱ्या आत्म्याशी एकरूप झाला, ब्रह्मरूप झाला. तक्षक त्याला दंश करण्यासाठी येत असताना वाटेत त्याने कश्यप नावाच्या एका ब्राह्मणाला पाहिलं. तो सापाचं विष उतरवण्यामध्ये तरबेज होता, परंतु तक्षकाने त्याला भरपूर धन देऊन तृप्त करून तेथून परत पाठवले आणि राजाजवळ तो आला. येताना त्याने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि पुन्हा सर्प होऊन राजाला दंश केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.